नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागच्या 3 दिवसांपासून माझे खाजगी कामानिमित्ताने व्हिडिओ आले नाही, त्यासाठी माफी असावी। आता आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहतील। आज आहे 8 ऑक्टोबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न पडत असतील, ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नेटोचे सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारला? ए. अल्बर्ट रूट, बी. मार्क रुटे, सी. विलियम जॉन्सन, डी. एलिझाबेथ स्मिथ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. मार्क रुटे। नेटोच्या सर्वात जास्त काळ सेवा करणाऱ्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपैकी एक असलेले सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी पद सोडले। माजी पंतप्रधान मार्क रुटे यांनी आता नाटोचे नवीन सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारले। पुढील प्रश्न, कोणते राज्य सरकार प्रतिष्ठित ट्राम सेवा बंद करणार आहे? ए. आसाम, बी. मणिपूर, सी. अरुणाचल प्रदेश, डी. पश्चिम बंगाल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. पश्चिम बंगाल। कोलकाता हे ट्राम चालवणारे शेवटचे भारतीय शहर आहे। पश्चिम बंगाल सरकारने प्यायचे बहुतेक मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने 150 वर्ष जुन्या ट्राम सेवेला आता शेवटचा निरोप देण्यात येणार आहे। वाहतूक मंत्री स्नेहसिस चक्रवर्ती यांनी शहरातील वाढती वाहतूक कोंडी हे प्राथमिक कारण सांगून हा निर्णय जाहीर केला। तथापि शहराच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग जतन करून मैदान आणि एस्प्लेनेड दरम्यानचा ऐतिहासिक पट्टा चालू राहील। पुढील प्रश्न, 26वे जल, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन 2024 कोठे सुरू झाले? ए. गोवा, बी. दुबई, सी. कॅलिफोर्निया, डी. रिओ डी जेनेरो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. दुबई। 26वे जल, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन 2024 दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू झाले, ज्यामध्ये भारतीय पॅव्हेलियनमध्ये 29 आघाडीच्या कंपन्यांनी भाग घेतला आहे। दुबई इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर ऑथॉरिटी देवाद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अक्षय ऊर्जा, जलप्रक्रिया आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानातील अत्याधुनिक नवकल्पनांचे प्रदर्शन केले जाईल। पुढील प्रश्न, IL&FS समूहाचे नवीन CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. नंद किशोर, बी. अनुराग जैन, सी. प्रशांत किशोर, डी. उर्मिला जाधव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. नंदकिशोर। IL&FS समूहाने नंदकिशोर यांची नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली। पुढील प्रश्न, 2024 साठी लिंक्डइनच्या शीर्ष भारतीय स्टार्टअप्सच्या यादीत कोण अव्वल स्थानी आहे? ए. फ्लिपकार्ट, बी. झेप्टो, सी. ॲमेझॉन, डी. यूट्यूब। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. झेप्टो। पुढील प्रश्न, हार्पून क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? ए. चीन, बी. जपान, सी. अमेरिका, डी. भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाशी संबंधित इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। 1977 यावर्षी विकसित करण्यात आलेले अमेरिकेचे क्षेपणास्त्र आहे। या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 93 किलोमीटर ते 280 किलोमीटर असून यातून 221 किलोग्राम वजनाची स्फोटके वाहून नेली जाऊ शकतात। पुढील प्रश्न, ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कोणता गोलंदाज आहे? ए. जोश हेझलवूड, बी. कागिसो रबाडा, सी. पॅट कमिन्स, डी. जसप्रीत बुमराह। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. जसप्रीत बुमराह। भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 870 गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर रविचंद्रन अश्विन हे 869 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत। ऑस्ट्रेलियाचे जोश हेझलवूड हे 847 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या देशात प्रवेशावर बंदी घातली आहे? ए. इस्रायल, बी. इराण, सी. पाकिस्तान, डी. युक्रेन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. इस्रायल। संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलने नॉन ग्राटा अशी व्यक्ती जिला कोणताही आदर किंवा स्वागत होणार नाही म्हणून घोषित केले आहे। त्यांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे। पुढील प्रश्न,
अलीकडेच कोणत्या देशात UAEच्या राजदूताच्या निवासस्थानावर हल्ला झाला? ए. इराक, बी. लेबनान, सी. इजिप्त, डी. सुदान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. सुदान. पुढील प्रश्न. नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळविणारे पहिले राज्य कोणते आहे? ए. आंध्र प्रदेश, बी. तेलंगणा, सी. मध्य प्रदेश, डी. हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. तेलंगणा. या प्रश्नाशी संबंधित इतर माहिती जाणून घेऊ. नीती आयोगाने तेलंगणा सरकारच्या सहकार्याने महिला उद्योजकांसाठी पहिल्या राज्य अध्यायाचे उद्घाटन केले आहे, ज्यामध्ये वी हब नोडल संस्था म्हणून काम करेल. महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रांमध्ये सहाय्य करणे आणि संसाधने प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे. पुढील प्रश्न. RINL मध्ये CMDचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? ए. नंदकिशोर, बी. AK सक्सेना, सी. अनुराग जैन, डी. प्रशांत मनोहर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. AK सक्सेना. शेवटचा प्रश्न आहे. युरोनावल 2024 संरक्षण प्रदर्शनात भारत कोठे सहभागी होणार आहे? ए. अमेरिका, बी. इस्रायल, सी. रशिया, डी. फ्रान्स. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. फ्रान्स. हे होते आजच्या दिवसाचे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न जे आपण आज कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. असेच दररोजच्या चालू घडामोडीवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला शेवटपर्यंत प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.